मंडळी, अजूनही असं म्हटलं जातं की खाजा खावा तर इंदापूरचा. इंदापूर म्हणजे अकलूज जवळचं. तर चला त्याच पद्धतीनं आपण आज खाजा बनवणार आहोत. त्यासाठी पाव किलो मैदा घेतला आहे आणि त्याच्यात पाव कडलं गरम तेल टाकून मिक्स करून घेते. अगदी चांगलं हाताला चोळून चोळून लावून घ्यायचं आपल्याला गरम तेल, म्हणजे खुसखुशीत होणार आपला खाजा. त्याच्यात मी 1 चिमूट मीठही टाकले. तर आता आपण मुटका बांधून बघू कसा बनतोय. तर हा बरोबर पाहिजे असाच मुटका मला जमलाय. तर लगेच फुटला पाहिजे मुटका, हात लावेपर्यंत असा आपल्याला मुटका बांधून झाला की समजायचं पीठ आपलं व्यवस्थित झाले. आता थोडं थोडं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आणि पीठ मळून घ्यायचे. फार घट्ट करायचं नाही आणि फार पातळही करायचं नाही. अगदी चपातीसारखं म्हटलं तरी चालेल, थोडंसं घट्ट चपातीपेक्षा. आणि नंतर गोळा झाकून ठेवायचा. त्याच्यानंतर तेल किंवा तूप किंवा मग डालडा घ्या आणि त्याच्यात असं कॉर्नफ्लॉवर थोडंसं मिक्स करून आपल्याला मिश्रण पातळसर करून घ्यायचं आहे. आपल्याला आता त्या पिठाला थोडंसं चेचून घ्यायचं आहे. तरी पण 2-3 मिनिट चांगलं चेचून घ्यायचं आहे आणि त्याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे 3 किंवा 4. आणि एका एका गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची. आणि पातळसर चपाती झाली पाहिजे. अगदी पापडसारखी नाही झाली तरी चालेल. आपली रोजची चपाती जेवणाची असते त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ. त्याच्यावर आपल्याला हे थोडं थोडं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण लावून घ्यायचे आणि एक एक करून अशी चपाती त्याच्यावर टाकून परत त्याला कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण लावून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याचा रोल बनवायचा. रोल कसा बनवायचा, तर रोल अगदी घट्ट बनला पाहिजे, सुटला नाही पाहिजे असा रोल बनवून घ्यायचा. आपल्याकडे खेचायचं आहे थोडं आणि रोल पॅक करून घ्यायचं आहे. तर हे पहा, ह्या पद्धतीनं माझा रोल झाला आहे बनवून. तरी पण आपण चांगला त्याला पॅक करून घेऊया. आणि आता आपण त्याचे तुकडे जसे आपल्याला पाहिजेत 2-2 बोटाचे कापले तरी चालतील असे रोल आपल्याला कापून घ्यायचे. आता रोल कापून झाल्यावर मी पाकाची तयारी करते. पाक आपल्याला तेवढाच सांगितलं तुम्हाला की जेवढं मैदा असेल तेवढीच साखर आणि त्याच्याने मग पाणी घेऊन मी पाक करायला ठेवला आहे. हे पहा, हे 2-2च लाटणे फिरवायचे आहेत आपल्याला आणि लगेच आपलं खूप जास्त न लाटता तयार करायचं आहे खाजा. पाकही एक तार आली की लगेच बंद करायचा आहे गॅस आपल्याला. आणि हे पहा, तुपावर मी भाजून घेते. तुम्ही तेलावर भाजून घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि बारीक गॅसवरच हे भाजून घ्यायचं. किमान मला एक घाणा भाजायला 5 ते 7 मिनिट लागलेत. तर खूप घाई न करता अगदी शिस्तीत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आतपर्यंत भाजले गेले पाहिजे, बिलकुल कच्चं राहता कामा नये. हे पहा, माझी खूप मस्त कलरवर खाजे तळून झालेत आणि मी आता पाकात सोडते. पाक जास्त गरम नाही आणि थंडही नाही, मिडियम आहे. तर हा दुसराही घाणा मी सोडला आहे आणि तोही आपल्याला लालसर कलरवर येईपर्यंत बारीक गॅसवर किंवा किंचित वाढवला तर चालेल, पण फुल तर बिलकुल नको. तर हे पहा, माझे खाजे मस्त तळून झालेत, खूप खुसखुशीत खाजे झालेत. तुम्हाला मी मोडूनही दाखवते. अगदी रसरशीत पूर्ण पाक खाज्यामध्ये शिरला आणि खूप सुंदर लागतात खाजे. तर असे नक्की करा.